रात्रीचे 12 वाजले होते. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. आकाशात वीज चमकत होती आणि संपूर्ण गाव भीतीदायक शांततेत बुडलं होतं. गावाच्या बाहेर एक जुनं सरकारी रुग्णालय होतं. दिवसा तिथे रुग्णाची गर्दी असायची, पण रात्री तिथे फार कमी लोक असायचे. त्या रात्री हॉस्पिटलमध्ये फक्त एकच नर्स ड्युटीवर होती, स्नेहा. स्नेहा मेहनती आणि प्रामाणिक मुलगी होती. ती तिचं काम खूप मन लावून करायची. रात्री शांतता असल्यामुळे ती रिसेप्शनजवळ बसून रिपोर्ट लिहित होती. तेवढ्यात अचानक हॉस्पिटलच्या बाहेर एका काळ्या गाडीचा आवाज आला. स्नेहाने खिडकीतून बाहेर पाहिलं. एक काळी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली होती. गाडीतून 2 माणसं उतरली. दोघांनी काळे रेनकोट घातले होते आणि ते खूप घाबरलेले दिसत होते. त्यांनी गाडीच्या मागच्या भागातून एक मोठी बॅग काढली. ती बॅग पाहून स्नेहाला काहीतरी विचित्र वाटलं, कारण ती साधी बॅग नव्हती. ती खूप जाड दिसत होती. दोघेही घाईघाईने हॉस्पिटलमध्ये आले. मार्ग कुठे आहे, त्यातील एकाने घाईत विचारलं. स्नेहा चकित झाली. इतक्या रात्री तुम्ही कोण, त्याने विचारलं. दुसरा माणूस थोडा अडखळत म्हणाला, डॉक्टरनी आम्हाला पाठवलं आहे. स्नेहाच्या चेहऱ्यावरील संशय स्पष्ट दिसत होता, कारण त्या रात्री कोणती डॉक्टर ड्युटीवर नव्हता. कोणत्या डॉक्टरने, ती पुन्हा विचारते. दोघंही एक शांत राहिले. मग एक जण रागाने म्हणाला, तुम्ही फक्त आम्हाला मार्ग दाखवा. आता स्नेहाला खात्री झाली होती की काहीतरी चुकीचं चालले आहे. तिने शांतपणे त्यांना मार्गाचा रस्ता दाखवला, पण स्वतः मात्र रिसेप्शनच्या मागे असलेल्या CCTV स्क्रीनकडे गेली. कॅमेऱ्यात दिसत होतं की ते दोघं मॉर्गमध्ये गेले आणि त्यांनी ती मोठी बॅग खाली ठेवली. काही सेकंदांनी त्यांची बॅगची चेन उघडली आणि स्नेहाच्या अंगावर काटा आला. त्या बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह होता. महिलेच्या चेहऱ्यावर जखमेचे निशाण होते. तिचे हात बांधलेले होते. स्नेहाच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती पूर्ण घाबरली होती, पण तरी तिने धाडस दाखवलं. तिने लगेच पोलिसांना फोन केला. सर, आमच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी भयंकर चाललेलं आहे. 2 माणसं एका महिलेची बॉडी घेऊन आले आहेत. फोनवरून इन्स्पेक्टर अर्जुनचा आवाज आला. तुम्ही शांत राहा, आम्ही लगेच येतो. दरम्यान ते दोघेही मॉर्गमधील बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरील घाई दिसत होती. ते हॉस्पिटलच्या बाहेर जाणारा इतक्याच स्नेहाने मुख्य दरवाजा लॉक केला. दरवाजा उघडला. एक जण ओरडला. स्नेहा थरथरत होती, पण ती मागे हटली नाही. पोलीस येईपर्यंत कुणीही बाहेर जाणार नाही, हे ऐकून दोघेही संतपले. त्यातील एकाने स्नेहाकडे धाव घेतली, पण त्यावेळी बाहेरून पोलिसाच्या गाड्याचा आवाज आला. सायरनचा आवाज ऐकताच दोघांचे चेहरे पांढरे पडले. इन्स्पेक्टर अर्जुन आणि त्यांची टीम आत आली. हात वर करा, अर्जुन जोरात ओरडला. दोघांनी ताब्यात घेण्यात आले. अर्जुनने मॉर्गमध्ये जाऊन मृतदेह पाहिला आणि तोही काही क्षण शांत बसला. त्या महिलेचं नाव कविता होतं. वय 30 वर्ष. काही दिवसापासून ती बेपत्ता होती. तिच्या कुटुंबाने पोलिसात तक्रार दिली होती, पण कोणताही पुरावा मिळत नव्हता. आता मात्र केस वेगळ्याच दिशेने जात होती. पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू झाली. सुरुवातीला दोघेही काही बोलायला तयार नव्हते, पण अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यातील एक माणूस उतरला. तो रडत म्हणाला, आम्ही तिला मारलं नाही, आम्हाला फक्त बॉडी लपवायला सांगितलं होतं. कुणीनी सांगितलं, अर्जुनने विचारलं. तो घाबरत म्हणाला, कंपनीच्या मालकाने. यानंतर ते जे सत्य समोर आलं ते आणखी धक्कादायक होतं. कविता एका मोठ्या फायनान्स कंपनीत अकाउंट म्हणून काम करत होती. ती खूप हुशार आणि प्रामाणिक होती. काही महिन्यातून तिला कंपनीच्या खात्यामध्ये गडबड दिसत होती. कोट्यवधी रुपयाचा घोटाळा चालू होता. कंपनी गरीब लोकांच्या नावावर बनावट अकाउंट उघडून पैसे परदेशात पाठवत होती. कविताने हे सगळे पुरावे गोळा केले होते. तिने कंपनीच्या मालकाला याबद्दल विचारलं, पण त्यांनी तिला धमकी दिली. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर खूप वाईट होईल. पण कविता घाबरली नाही. तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी ती अचानक गायब झाली. आता पोलिसांना सगळं स्पष्ट दिसत होतं. कंपनीच्या मालकाने आपल्या माणसांना कविताला थांबवण्याचा आदेश दिला होता. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि कवितेचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांची बॉडी लपवण्याचा प्लॅन बनवला, पण त्या रात्री स्नेहाने त्यांचा प्लॅन फसला. इन्स्पेक्टर अर्जुनने लगेच कंपनीत छापा टाकला. ऑफिसमध्ये अनेक गुप्त फाईल्स, हार्ड डिस्क आणि बनावट कागदपत्रे सापडली. कंपनीचा मालक पळून जाण्याच्या तयारीत